राज्यशास्त्राच्या या मूलभूत व्याख्यानामध्ये आपण प्रामुख्याने भारताची आता 1935 यानंतरची स्थिती बघणार आहोत. आपण यापूर्वीच्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं त्याप्रमाणे दुसरं महायुद्ध अटळ आहे अशी ब्रिटिशांची जशी धारणा झाली तसं त्यांनी भारतीयांना काही सुधारणा ह्या देऊ केल्या. ह्या सुधारणा ज्या प्रामुख्याने जो आपण नेहरू रिपोर्ट दिला होता त्याप्रमाणे बऱ्याचशा होत्या. मी असं म्हणत नाही की सगळ्याच्या सगळ्या सुधारणा ह्या नेहरू रिपोर्टप्रमाणे होत्या, परंतु नेहरू रिपोर्ट हा विचारात घेतलेला होता आणि त्याप्रमाणे सुधारणा ह्या आपल्याला मिळाल्या. आता ढोबळमानाने जर सांगायचं झालं तर 1935च्या ह्या सुधारणा कायद्यामुळं सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की भारतामध्ये प्रांतरचना ही परत एकदा त्याला आपण म्हणतो थोडीशी व्यवस्थित करायची होती. त्यानुसार प्रांतांची पुनर्रचना केली गेली. ह्या पुनर्रचनेमध्ये बॉम्बे प्रॉव्हिन्सी म्हणजे मुंबई प्रांत जो होता या मुंबई प्रांताची फाळणी करण्यात आली आणि त्याच्यातून सिंध हा वेगळा प्रांत काढण्यात आला. दुर्दैवाची गोष्ट आहे की हा का वेगळा काढला हे त्यावेळच्या नेत्यांना कळलेलं नव्हतं. कारण जसं 1905 साली बंगालची फाळणी केली आणि पूर्व बंगाल पश्चिम बंगाल असे गट पाडले त्यावेळेला लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन देशभर उभारण्यात आलं होतं. तसं ह्या वेळेला आपण काहीही केलेलं नाही. सिंध प्रांत हा वेगळा ह्याचसाठी केला होता की भविष्यात जर पाकिस्तानची निर्मिती करायची असेल तर हा प्रांत पाकिस्तानला मिळाला पाहिजे. ही साधी गोष्ट त्यावेळेच्या आमच्या बहुसंख्य नेत्यांना कळलेली नव्हती. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ही कळलेली होती. सावरकरांनी इशारा पण दिला होता, पण त्यावेळेला सावरकरांना राजकीय आणि कुठच्याही प्रकारे म्हणजे या राजकारणाशी संबंधित ॲक्टिव्हिटी करायला बंदी होती आणि त्यांनी दिलेला इशारा ते मोकळे झाल्यानंतर पण बऱ्याच जणांनी विचारात घेतला नाही. आणि आधी म्हणजे बंदी असताना त्यांनी दिलेले इशारे पुढे येणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळं सिंध हा वेगळा प्रांत काढला गेला. बऱ्याच जणांना माहीत नसेल पण मुंबईच्याच अंतर्गत म्हणजे बॉम्बे प्रॉव्हिन्सीच्याच अंतर्गत त्यावेळेला एडन यायचं. एडन हे तांबड्या समुद्राच्या तोंडावर येतं. एडन हेही बॉम्बे प्रॉव्हिन्सीपासून म्हणजे मुंबई प्रांतापासून वेगळं करण्यात आलं. यानंतर पंजाबची पण एक फाळणी झाली आणि त्याच्यातून नॉर्थ वेस्ट फ्रंटियर रिजन म्हणजे वायव्य सरहद्द प्रांत हा वेगळा करण्यात आला. ह्या झाल्या अंतर्गत फाळण्या. बाहेर हो बर्मा म्हणजे आज ज्याला म्यानमार म्हणतात आणि आम्ही शाळेत असताना ब्रह्मदेश या नावाने तो देश ओळखला जायचा. तो ब्रह्मदेश, म्यानमार किंवा बर्मा हा सगळ्या भारतापासूनच वेगळा काढण्यात आला. हा वेगळा देश आहे असं ब्रिटिशांनी यावेळेला दिलं. त्याचबरोबर श्रीलंका जे त्यावेळेला सिलोन म्हणायचे हाही वेगळा देश म्हणून निर्माण करण्यात आला. म्हणजे अशा रीतीने भारताची तुकडे करण्याची प्रक्रिया ही ब्रिटिशांनी 1935च्या कायद्यापासून सुरू केली. याच्या आधीचा ब्रिटिश हा भारत जोडणारा होता, कसा का होईना, त्यांच्या सोयीसाठी का होईना, पण भारत जोडण्याचं काम हे ब्रिटिशांनी केलं होतं. भारत जोडण्याचं म्हणजे त्यांच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. पण 35 नंतर ब्रिटिशांनी पुढची पावलं ही ओळखून त्याप्रमाणे कार्य करायला सुरुवात केलं होतं. यानुसार भारताचे त्यांना होता होईल तेवढे तुकडे हे पाडण्याची इच्छा होती आणि याप्रमाणे 1935च्याच कायद्यात ह्या तरतुदी केल्या गेल्या. ह्या झाल्या वाईट बाजू. आता चांगल्या बाजू. कारण का तर आम्ही का स्वीकारला ते म्हणजे इथे प्रांतिक गव्हर्नमेंट म्हणजे प्रॉव्हिन्शियल गव्हर्नमेंट प्रांतिक सरकार आणण्याचं निश्चित झालं.
जे प्रांत तयार केले गेले होते ह्या प्रांतांमध्ये अंतर्गत स्वायत्तता राहणार होती. आपण नेहरू रिपोर्टमध्ये बघितलं होतं त्याप्रमाणे वसाहतीचं स्वराज्य म्हणजे डॉमिनियन स्टॅटस मागितलं होतं. तर त्याचप्रमाणे जवळपास डॉमिनियन स्टॅटस ब्रिटन आपल्याला देऊ करत होता, ज्यामध्ये एकूण मिळून 11 प्रांतांची निर्मिती झालेली होती आणि संस्थानंही वेगळी. लक्षात ठेवा, त्यावेळेचा भारत हा एकसंघ भारत असा नव्हता. जरी नकाशा एकत्र ब्रिटिश अंकित भारताचा दिसत असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये प्रत्यक्ष ब्रिटिश अंमलाखालचा भारत आणि संस्थानांना आज जसं भारतामध्ये राज्य जी आहेत त्यांना जे स्टॅटस आहे, स्थान आहे, साधारणतः तशा पद्धतीचं स्थान हे संस्थानांना होतं. आणि मग ब्रिटिशांनी ही जी प्रांत निर्मिती केली, ह्या प्रांतांना अधिकार दिले. प्रांतांचा कारभार चालवायचा अधिकार हा त्यांनी त्यांच्या हातात ठेवला. खात्यांमध्ये राखीव खाती आणि सोपीव खाती अशी विभागणी केली. सोपीव खाती भारतीयांच्या हातात ठेवलेली आहेत. राखीव खाती आहेत जसे डिफेन्स म्हणजे संरक्षण, परराष्ट्र, ही खाती ही ब्रिटिशांनी त्यांच्या हातात ठेवलेली आहेत. म्हणजे आम्हाला परत एकदा नेहरूंनी जे मागितलं होतं, नेहरू म्हणजे मोतीलाल नेहरू, त्यांनी जे मागितलं होतं किंवा त्या अहवालामध्ये जे मागितलं होतं त्या प्रकारचं डॉमिनियन स्टॅटस हे आम्हाला खरोखरीत ह्या 35च्या कायद्यानुसार दिलं गेलं. 35च्या कायद्याप्रमाणे निवडणुका घ्यायच्या होत्या त्या मात्र 37 साली घेतल्या गेल्या. आणि त्यानंतर प्रांतिक राज्य सरकार चालू झाली. बघा, अजूनही युद्ध चालू झालेलं नाहीये, पण 37 साली अशी शक्यता वाटायला लागली की कुठच्याही क्षणी युद्धाचा भडका उडेल. 38 साली तर हिटलरने मुहूर्तच धरला होता की झेकोस्लोवाकियाच्या मुद्द्यावरून युद्ध पेटवायचं. परंतु 38 साली पण युद्ध पेटलं नाही. पेटलेली व्यक्ती होती बॅरिस्टर जिना. बॅरिस्टर जिना हा एक चांगला मनुष्य होता म्हणतोय मी, आहे असं म्हटलेलं नाहीये, कारण देश तोडणारा माणूस हा चांगला नसतो कुठच्याही कारणासाठी. परंतु बॅरिस्टर जिना ह्यांना म्हणजे यांची ज्या पक्षाला ते प्रतिनिधित्व करत होते तो मुस्लिम लीग, ह्याला मात्र प्रांतिक सरकारांमध्ये कुठेही बहुमत मिळालं नाही. जो पंजाब त्यांना वाटत होतं बहुमत देईल, तिथं त्यांना काहीतरी 1 जागा मिळाली होती. आणि त्यांनी अशी मागणी केली सगळ्या सरकारांकडे की ठीक आहे, प्रांतिक गव्हर्नमेंटमध्ये आम्ही निवडून आलो नाही, परंतु प्रत्येक प्रांतिक गव्हर्नमेंट, प्रांतिक शासन हे तेवढ्या प्रांतापुरतंच मर्यादित आहे. संपूर्ण भारत स्तरावरती कोणच नाहीये, तर तुम्ही मला भारत स्तरावरची मान्यता द्या. आता ब्रिटिशांनी अर्धवट कायदा केला होता. अर्धवट कायदा म्हणजे प्रांतांचं शासन हे भारतीयांच्या हातात सोपवलं, परंतु केंद्र सरकारचं शासन हे कशा स्वरूपाचं असावं या संबंधी निश्चित योजना दिलेली नव्हती. ती नंतर ठरवायची होती. म्हणजे जसं मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर असतं नेहमी की काही नाराजांनी बाहेर पडू नये म्हणून त्यांना सांगायचं की पुढं मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तर तसाच प्रकार ब्रिटिशांनी केला होता की प्रांतिक सरकार आमच्या हातात देऊन टाकली, परंतु राज्य सरकार जे संपूर्ण केंद्र सरकार आहे त्याची घटना कशी असावी याच्यावर गोंधळ घालायला सुरुवात केली. आणि त्यासंबंधी निश्चित असं काहीच सांगितलं नाही. जिना व्हाईसरॉयला जाऊन भेटले आणि त्यांच्याकडून वचन घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी दिलं नाही. पण जिनांची मागणी होती की केंद्र सरकार ठरवताना आम्हाला त्याच्यामध्ये विचारात घेतलं पाहिजे आणि आमच्या मान्यतेशिवाय केंद्र सरकार त्याची घटना ठरवली जाऊ नये. परंतु यानंतर साल गुजरले 1939. राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखाली जी 8 प्रांतिक सरकारं उभी राहिली होती त्यांनी खूप चांगली कामं त्यावेळेला केलेली होती. प्रजेचं राज्य हे बऱ्याच वर्षानंतर येत होतं आणि राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखाली हे चांगल्या रीतीने पेललं गेलेलं होतं. गव्हर्नर्स यांना नकाराधिकार होता. ते नकाराधिकार वापरतील असं वाटलं होतं, पण गव्हर्नर हे बरंचसं सहकार्य करत होते. जसं पालक आपल्या मुलांकडे बघतात त्या रीतीने गव्हर्नर्स हे आपल्या सरकारला सांभाळून घेत होते आणि इतकं सौहार्दाचं वातावरण आपल्यामध्ये छानपैकी चालू झालं होतं, कारण तिकडे हिटलर माजत होता. झेकोस्लोवाकियाचा प्रश्न हिटलरने हवा तसा सोडवला होता,
आणि ह्यानंतर तो शांत बसेल असं वाटत असताना पोलंडची मागणी त्यांनी पुढं केली होती. पोलंडमधलं डॅन्झिंग बंदर त्याला हवं होतं आणि आता हिटलर युद्ध पेटवणार हे नक्की झालं. आणि त्याप्रमाणे शेवटी त्याची इच्छा, कारण त्याच्या सिद्धांतानुसार जर्मन लोक हे आर्य आहेत आणि आर्यांना अशक्य असं काहीच नाही. त्यामुळं युद्ध नाही पेटवायचं असं किती जरी जगाने ठरवलं तरी हिटलरनी अनेक मुद्दे काढले आणि शेवटी एका मुद्द्यावरून युद्ध पेटलं. साल आहे 1939. जसं हे युद्ध पेटलं तसं राष्ट्रीय सभेच्या लोकांनी राजीनामे देऊन टाकले. कारण भारतीयांना विचारात आणि विश्वासात न घेता ब्रिटिशांनी युद्धात भारत सामील असेल असं घोषित केलं होतं आणि त्यामुळे निषेध म्हणून आपण ह्या प्रांतिक शासनाचे राजीनामे देऊन टाकले. ह्यानंतर युद्ध मोठ्या प्रमाणामध्ये झालं. हिटलर जिथं तिथं जर्मन सैन्यानिशी ब्रिटिशांना भारी पडत होता, परंतु आमच्याकडून विशेष अशी काही आंदोलनं त्यावेळेला झाली नाही. ज्यावेळेला हिटलरचा भर ओसरायला सुरुवात झाली त्यावेळेला मात्र आपण एक मोठं आंदोलन छेडलं, ते आहे छोडो भारत चळवळ. अर्थात ह्या सगळ्यापेक्षा एक खूप महत्त्वाची गोष्ट होती, ही बरेचदा डोळेझाक केली जाते, ती म्हणजे आझाद हिंद सेना. रास बिहारी बोस हा भारतातला सगळ्यात यशस्वी क्रांतिकारक आहे असं मला वाटतं. कारण अनेक क्रांतिकार्यामध्ये त्यांचा सहभाग होता, परंतु ते ब्रिटिशांकडून कधीच पकडले गेले नाही. ते भारताबाहेर सटकले आणि जपानमध्ये जाऊन राहिले. पुढं जपान्यांच्या सहकार्याने त्यांनी ही आझाद हिंद सेना ही उभी केली. सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना कुठच्या तरी वेगळ्याच कारणासाठी भेटायला आले होते. आणि आश्चर्याची गोष्ट जर माहिती असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे सुभाषबाबूंना पाठवायचं काम हे बॅरिस्टर जिनांनी केलं होतं. कारणं वेगळी होती, परंतु सावरकर हा अत्यंत बुद्धिमान मनुष्य होता. राजकारण त्यांना अचूक कळत होतं. पावलं कशी पडतात, कशी टाकली पाहिजे. आणि मग सावरकरांनी सुचवल्याप्रमाणे सुभाषबाबू हे भारताच्या बाहेर गेले, आपल्याला इतिहास माहिती. आणि त्यानंतर आझाद हिंद सेना उभी राहिली. याचं नेतृत्व करत सुभाषबाबू भारताबाहेरून हल्ला करायला भारतावर आले. जपानने आपल्याला ह्या ठिकाणी केलेलं सहकार्य आपण अजिबात विसरता कामा नये. त्यावेळेला भले जपानचा स्वार्थ असेल, हिटलरचाही स्वार्थ असेल, हिटलरला तुम्ही 10 वेळा नालायक म्हणा, पण हिटलरने देशासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या म्हणजे कोणाच्या भारतासाठी केलेलं काम हे पण विसरता कामा नये. तर तसं हिटलरनी सुभाषबाबूंना जर्मनीतून जपानमध्ये जाण्यास मदत केली आणि जपानमार्फत हे भारतावरती हल्ला करून आले. लक्षात ठेवा, ही जी आझाद हिंद सेना मिळाली होती, ही आझाद हिंद सेना भारताची सैनिकी ताकद होती. ही भारताच्या सैन्य दलात शिरलेले जे तरुण होते त्यांची ताकद होती. अर्थात जपानचा जसा पराभव व्हायला लागला तसं जपान्यांनी आझाद हिंद सेनेचं सहकार्य कमी केलं. ब्रिटिशांचा जोर वाढायला लागला होता आणि आझाद हिंद सेनेला दुर्दैवाने माघार घ्यावी लागली. यानंतर असं म्हणतात की सुभाषबाबूंचा अंत झाला. खरं खोटं माहीत नाही, कारण अजूनही बऱ्याच भारतीयांची निष्ठा, श्रद्धा, विश्वास सगळं आहे की सुभाषबाबू महायुद्धानंतरही जिवंत होते. पण ह्यानंतर भारताच्या स्वातंत्र्याच्या हालचाली सुरू झाल्या. मध्यंतरी अमेरिकेची मदत युद्धात व्हावी म्हणून इंग्लंडनी क्रिप्स कमिशन नावाचं कमिशन पाठवलं होतं, जे यशस्वी व्हावं असं इंग्रजांना अजिबात वाटत नव्हतं. पण अमेरिकेची सहानुभूती मिळवावी एवढंच त्याचं कारण होतं आणि त्यामुळं क्रिप्स कमिशन नाकारलं गेलं, याच्यात नवल नाही. पण यानंतर ब्रिटिशांनी भारतीयांशी चर्चेचं गुऱ्हाळ चालू केलं. म्हणजे भारताला स्वातंत्र्य कसं मिळवावं, कशा रीतीने द्यावं, याच्यासाठी वाद घालायला सुरुवात केली. आणि मग शेवटचं होतं तर म्हणजे घटना समितीची नियुक्ती. घटना समितीसाठी निवडणुका झाल्या आणि ह्यानंतर घटना समितीमधले जे मुस्लिम लीगचे सदस्य होते त्यांचं आणि अन्य सदस्यांचं पटेना आणि शेवटी माउंटबॅटन, म्हणजे ज्याची नियुक्ती खास भारतातलं सत्तांतर होण्यासाठी केली गेली होती, असे लॉर्ड माउंटबॅटन हे मूलतः जर्मन,
इंग्लंडच्या राजघराण्याशी संबंधित त्यांना व्हाईसरॉयपदी ठेवलं होतं. आणि मग त्यांनी सांगितलं की आता सर्वमान्य अशी घटना काही होईल असं दिसत नाही, आणि त्यामुळं मुस्लिम बहुसंख्य जो वायव्येकडचा भाग आहे आणि बंगालचा सुभा आहे या ठिकाणी पाकिस्तान हा दिला जावा. आणि मग मुस्लिम लीग त्याची घटना ठरवली आणि या पद्धतीमध्ये हा भाग हा भारतापासून अलग करण्यात आलं. घटना समिती तर नियुक्त केली होती. घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि मग घटना लिहिण्यासाठी सुरुवात झाली. भारताची दुर्दैवानी ही मोठी फाळणी ही त्यावेळेला झालेली आहे. अजूनही 1/3 भारत हा स्वतंत्र झालेला नाही. 2/3 भारत मात्र स्वतंत्र झाला. सावरकर म्हणतात त्याप्रमाणे एवढाही भारत कधी अखंड झाला नव्हता याच्या पूर्वीच्या इतिहासात, चंद्रगुप्त मौर्य वगैरे काळामध्ये सुद्धा. तर त्या दृष्टीने हा घ्यावा आणि मग उरलेला भारत स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करावे. आता जे भारतीय शासन उभं राहिलं याच्यामध्ये व्हाईसरॉय हे पद नव्हतं. त्या जागी पद नेमलं गेलं गव्हर्नर जनरल. आणि लॉर्ड माउंटबॅटन जे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय होते त्यांनाच या गव्हर्नर जनरल पदावरती काही काळ काम करण्यास सांगण्यात आलं, विनंती केली गेली. गंमत अशी आहे की यापूर्वी आम्ही चले जाव म्हणत होतो आणि आता ते म्हणले आम्ही जातो निघून, तर नाही तुम्ही थांबात. याचं कारण काय तर सत्तांतर, हस्तांतर, अधिकाराचं वाटप आणि संस्थानांचं विलिनीकरण अशा असंख्य गोष्टी व्हायच्या होत्या. यानंतर संस्थानांचं विलिनीकरण हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता, जो सरदार वल्लभभाई पटेल यांनी खऱ्या अर्थाने पूर्ण केला. आता हे आपण बघतोय प्रवास हा 35 पासून ते 47 पर्यंतचा बघतो. मग जी घटना समिती नेमली होती त्या घटना समितीने घटना तयार केली आणि मग ती घटना आपण स्वीकारली आणि त्याप्रमाणे आपण आता राज्यकारभार करायला सुरुवात केली. म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून आपण या संविधानाप्रमाणे राज्यकारभार करण्याचं ठरवलं. प्रत्यक्षामध्ये 52 सालातल्या ज्या निवडणुका होत्या ह्या निवडणुका त्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. आणि त्यानंतर आपण आज ते संविधान